आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींची लागली आता लॉटरी। सर्व लाडक्या बहिणींना येणार आहेत 4500 रुपये, म्हणजे 3 महिन्यांचे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। ते कोणत्या कोणत्या महिन्याचे आहेत तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, एकूण 3 महिन्यांचे एकत्रित 1500 प्रमाणे म्हणजे 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी माहिती येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 कामे करून ठेवायची आहेत आणि ते कामे केल्यास तुम्हाला तुमचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा होत राहतील। आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मिळणार आहेत गॅसचे, म्हणजेच गॅस सिलेंडरचे 1000 रुपये 3 महिन्याप्रमाणे, म्हणजेच 3000 रुपये गॅसचे व्यतिरिक्त तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। म्हणजे ते 4500 आणि हे 3000, म्हणजेच 7500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। हे अतिशय महत्त्वाची आणि मोठी सरकारकडून घोषणा करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना त्यांना गॅसचे व लाडक्या बहिणीचे एकूण 7500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला आता हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 2 कामे तातडीने करायची आहेत। ते म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायची आहे। वेबसाईटची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही लॉग इन करून तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही, तुमच्या बँकेला कोणता, तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पण तुम्हाला तपासायची आहे आणि तुमचे हप्ते सुरळीत चालू आहेत की नाही ते पण तुम्हाला तपासायचे आहे। हे झाले पहिले काम। आणि दुसरे अति महत्त्वाचे काम म्हणजे तुम्ही बघत असाल बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या वगळल्या गेल्या आहेत। ते त्यांच्या कारणामुळे वगळल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या चूक झाल्यामुळे त्यांची वगळल्या गेल्या आहेत। कारण ते काय चूक आहे बघू शकता तुम्ही। काय होत आहे, अकाउंट ऑटोमॅटिक, बँकेचे अकाउंट ऑटोमॅटिक हे बंद होत आहे। तर तुम्हाला तुमचे बँकेचे अकाउंट हे सुरळीत चालू आहे की नाही हे पण तपासायला हवे। कारण की काय होत आहे, बँकेचे जर अकाउंट बंदच असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आणि कोणतीही सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत। जसे की गॅसचे, लाडक्या बहिणीचे आणि इतर योजनांचे पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आता लाडक्या बहिणींनो, एक तुम्हाला महत्त्वाचे आणि अतिमहत्त्वाचे काम म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये बघायचे आहे किती महिला आहेत। समजा 2 जर महिला असेल तर हे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि बघायचे आहे त्या राशन कार्डमध्ये जर 2 महिला असेल तर तुम्हाला ते लाभ मिळणार नाही। आता हे तुम्हाला हे मान्य करावे लागेल। कारण की काय होत आहे, सरकारने नियम काढलेला आहे की 2 राशन कार्डमध्ये, एका राशन कार्डमध्ये 2 महिला असेल तर तो लाभ सरकारकडून काढून घेण्यात आलेला आहे। कारण आता हे जर तुम्हाला चालू ठेवायचे असेल तर तुम्ही काय करायचे आहे, वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचे उत्पन्नाचा दाखला तिथे अपलोड करायचा आहे किंवा तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे तो उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला हे पैसे सुरळीत याच्यापुढे चालू राहतील आणि तुमची ही योजना कधीच बंद होणार नाही। आणि तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे तुम्ही NPCI या वेबसाईटवर जायचे आहे। गेल्यानंतर तुम्हाला तिथे आधार नंबर टाकून तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पण तुम्हाला तपासायचे आहे। कारण की बँक हे चेंज होत आहेत, चेंज झाल्यामुळे तुमचे पैसे दुसऱ्या बँकेत गेले ते तुम्ही कन्फ्यूज होत आहे। त्यामुळे हे पण तुम्हाला तपासायचे आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे। फक्त हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हिडिओत
ते कामे व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे, तरच हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.